मार्ग चुकून या ठिकाणी आला. आता ते मार्ग चुकणं वगैरे वगैरे काय सोडून द्या, आता त्याचा विचार नाही. ब्रह्म आहे, पण हे एवढं लक्षात घ्या, हा परमात्मा ब्रह्म आहे. किंवा जगद्गुरु शंकराचार्यांचं पांडुरंगाष्टक विचारात घ्या. त्या पांडुरंगाष्टकामध्ये जगद्गुरूंनी काय वर्णन केलं? परब्रह्म लिंगम म्हणजे पांडुरंगम. परमात्मा परब्रह्माचं लिंग आहे. परब्रह्माचं लिंग म्हणजे काय? लीनं गमयती इति लिंगम. लिंग शब्दाचा अर्थ असा आहे, जे गुप्त आहे, जे झाकलेलं आहे, ते दाखवणं ज्याचं काम, त्याला म्हणतात लिंग. परब्रह्म गुप्त रूपानं जे आहे ते आपल्याला अभिव्यक्त करून दाखवण्याचं काम करणारं हे परमात्मा पंढरीनाथाचं विग्रहाचे काम असल्यामुळं याला उद्देशन काय म्हणलं? परब्रह्मलिंग म्हणलं. हा परब्रह्मलिंग शब्द विचारात घ्या. एक, या परब्रह्माच्या या भगवंताच्या संबंधाने ज्ञानोबरायांनी नेणो ब्रह्ममार्ग चुकले हा शब्द प्रयोग केला. हे एक बघा. आणि अवताराचा राशी या रूपामध्ये याचं वर्णन संत महात्म्यांनी केलेलं हे एक बघा. परब्रह्म म्हणलेला असल्यामुळे हा परब्रह्म आहे एक, आणि परब्रह्माने धारण केलेल्या ब्रह्मा विष्णू या तीन रूपापैकी हा विष्णू रूपाचा आहे दोन. एवढ्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात आल्या. हा भगवान महाविष्णू आहे. मग महाविष्णू वेदानं सांगितलेली देवता की नाही? वेदानं सांगितलेली देवता. अनेक ठिकाणी महाविष्णूच्या संबंधानं वर्णन आपल्याला पाहायला सापडतं. वेदामध्ये विष्णू सूक्त स्वतंत्र सूक्त आहे. त्या सूक्तामध्ये अतो देवावंतनो यतो विष्णुर्विचक्रमे त्रेधा निदधे पदम समूढमस्य पांसुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपा अदाभ्यः अतो धर्माणि धारयन् विष्णुः कर्माणि पश्यत यतो व्रतानि पस्पशे इंद्रस्य युज्यसखा तद्विष्णुः परमं पदम सदा पश्यन्ति सूरयः दिवी व चक्षुराततम तद्विप्रासो विपन्यो जागरवंश समिंधते वगैरे वगैरे वर्णन आहे. विष्णू सूक्तामध्ये आलेल्या या सगळ्या विष्णू या शब्दाचा उल्लेख करून जी विष्णूची वर्णन आपल्याला इथं पाहायला सापडतात, या सगळ्याच्या सगळ्या उल्लेखावरून, निर्देशावरून, नामोल्लेखावरून विष्णू ही देवता वेदानं सांगितलेली आहे. हे आपल्याला मान्य होईल की नाही? मान्य. परब्रह्म वेदानं सांगितलं की नाही? सांगितलं. मग परब्रह्म जर ही देवता असेल, ब्रह्माचा निर्देश वेदामध्ये आहे एक, विष्णूचा निर्देश वेदामध्ये आहे दोन. अजून बघा, हा परमात्मा पांडुरंगराय या ठिकाणी जो आला, हा आलेला कोण आहे? परब्रह्म आहे. एक कळालं आपल्याला, हा महाविष्णू आहे हेही कळालं. पण हा महाविष्णू परब्रह्म इथं येताना कुठून आला त्याचं वर्णन संतांनी जे केले ते बघा. तो गोकुळातून आला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, गोकुळातून या ठिकाणी आलाय. तो गोकुळातून या ठिकाणी आला म्हणजे हा मुळात कोण आहे? श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्ण आहे की नाही? गोकुळामध्ये कोण होता? गोकुळामध्ये देव म्हणून कुणाला मान्यता आहे? भगवान श्रीकृष्णाला आहे. श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये होते आणि गोकुळातून ते या ठिकाणी आले. दोन वर्णन आपल्याला पाहायला सापडतात. द्वारकेतून परमात्मा या ठिकाणी आला. द्वारकेचे खेळणे आले या चिठाया पुढे भक्तराया चोजविता असे वर्णन संतांनी केलेलं आहे. द्वारकेतून तो या ठिकाणी आला हे एक वर्णन, गोकुळातून या ठिकाणी आला हे एक वर्णन. पण गोकुळातला जरी झाला आणि द्वारकेतला जरी झाला तरी वेगळा नाही. जो गोकुळात होता तोच पुढे द्वारकेमध्ये गेला. फक्त फरक एवढा पडतो, गोकुळातून आला तो बालरूपाचा आहे आणि द्वारकेतून आला तो तरुण रूपाचा आहे. एवढंच आहे. द्वारकेमध्ये त्याचं लग्न झाल्याच्या नंतर मग तो रुक्मिणीसाठी म्हणून जो इथं आला म्हणतात ते द्वारकेतून येणं आहे बरं का. आता ह्याची संगती कशी घ्यायची? काही लोक म्हणतात की बाबा गोकुळातून एकदा आला म्हणता, द्वारकेतून आला म्हणता, कुठून आला नेमकं सांगा ना, काय संगती आहे याची? त्याला उत्तर देताना आपल्याला उत्तर असं देता येतं की बाबा बाल रूपाचा तोही इथं आला, तरुण असताना एकदा इथं आला असं म्हणा. एक संगती. काही लोकांचं म्हणणं असं कसं जमेल? गोकुळातून आला एवढं तरी मान्य करा, द्वारकेतून आला एवढं तरी मान्य करा, एक कोणतं तरी मान्य करा. तसं मानता येत नाही. दोन्ही जर वर्णनं पुराणानं केलेली आहेत आणि संतांनी केलेली आहेत तर दोन्ही वर्णनं मान्य केली पाहिजेत. द्वारकेतून आला हेही खरं, गोकुळातून आला हेही खरं. मग गोकुळातून आला तो बाल रूपाचा आणि द्वारकेतून आला तो तरुण रूपाचा. दोन वेळेला वेगळ्या रूपाने येण्याचं कारण काय पडलं? त्याला निमित्त वेगळी वेगळी त्याला सांगितली जातात. रुक्मिणी माता ही रुसली म्हणजे बायकाचं रुसणं तिथून आहे, नवीन नाही आपल्याला ते. तिथून चालत आलेलं आहे ते. त्याला स्त्री हट्ट म्हणतात ना, तशा पद्धतीचं ते आहे. ते कशा करता रुसली काही नाही, त्याचं एक कारण सांगितलंय. संगती अशी आहे बरं का. पांडुरंग महात्म्यामध्ये ही संगती आहे म्हणून बोलतो बरं का, काल्पनिक नाही हे सगळं. पांडुरंग महात्म्यातली संगती अशी आहे. रुक्मिणी माता रुसली. का रुसली? ते पारिजातकाचं झाड त्या सत्यभामेला आणून दिलं म्हणून रुसली बरं का. पण ते रुसावं की नाही तिला कळलेलं दिसत नाही. कारण असं सांगतात, पारिजातक आणायला भगवान जे स्वर्गामध्ये काही कामाकरता देव गेले होते, जाताना युद्धाचा प्रसंग होता. इंद्राच्याकडे इंद्राने बोलावलं म्हणून भगवान गेले. आणि भगवान तिथे गेलेले असताना जाताना सत्यभामेनं सांगितलं, देवा मला तुमच्या बरोबर यायचंय. भागवतात हे आहे चरित्र. मला यायचंय देवा. ठीक आहे म्हणे. अगं मी युद्धाला चाललो, मी काही मौज करायला चाललो नाही तिकडं.
कशाला? आता युद्धाला जाताना कोणी बायकोला घेऊन जातं का? नाही. पण सत्यभामेनं सांगितलं नाही तेव्हा मला यायचंच आहे म्हणे. चल बाई. तिला घेतलं बरोबर. भगवान गेले. ते स्वर्गातलं काम झालं. इंद्राने सन्मान वगैरे केला. थोडस इकडे तिकडे देवाला हिंडवलं. हिंडताना फिरताना देवाला त्या नंदनवनातला कल्पवृक्ष जेव्हा त्याने पारिजातक नावाचा दाखवला, 5 वृक्ष तिथे 5 प्रकारचे वेगळ्या वेगळ्या जातीचे कल्पवृक्षच आहेत सगळे. तर पारिजातक वृक्ष सत्यभामेला आवडला. सत्यभामेनं देवाला सांगितलं म्हणे, देवा काय एवढा वृक्ष घेऊन चला ना म्हणे. फुलं फार चांगली आहेत, याचा गजरा केला तर फार सुगंध येईल, चांगलं वाटेल, मला आनंद होईल, घेऊन चला म्हणे. फुलं मला आवडतात, चला घेऊन चला हे झाड. देवाने सांगितलं म्हणे, बाई हे स्वर्गातलंय, कशाला मृत्यू लोकांमध्ये न्यायचं, आपल्याला काय कमी आहे म्हणे. नाही म्हणे, हे मला आवडलंय झाड, हे न्यायचंय. देवाने इंद्राला सांगितलं. इंद्र म्हणे, हे झाड द्या. इंद्राने देवाला स्वतःच्या मदती करता बोलावलेलं होतं. पण काम झाल्याच्या नंतर इंद्र बोलायला लागला, देवा म्हणे हे स्वर्गातली संपत्ती आहे, मृत्यूलोकात नेता येत नाही. कायद्याची भाषा सुरू झाली. देवाला इंद्राचा प्रतिकार करावा लागला, युद्ध करावं लागलं. आणि मग तो पारिजातक वृक्ष देवाने तिथून आणला, सत्यभामेच्या दारामध्ये लावून ठेवला. सत्यभामे करता आलेला तिनं आपल्या दारामध्ये हौसानं लावून घेतला. पण भगवंताचं प्रेम त्या भामेपेक्षा रुक्मिणीवर जास्त असल्यामुळे परिणाम असा होता म्हणे, झाड हिच्या दारात आणि फुलं तिच्या दारात म्हणे. असं सांगतात. आता फुलं तिच्या दारात पडल्यावर रुसायचं काही कारण आहे का? पण रुसावं कशामुळे हे जर कळत नसलं तर आपण तरी काय करायचं. रुक्मिणी रुसली आणि रुसलेली रुक्मिणी भगवंताशी न बोलता देवावरचा क्रोध व्यक्त करण्याकरता म्हणून तिथून जे निघाली ती इथं दिंडीर वनात येऊन बसली. अशी कथा आहे बरं का. त्या दिंडीर वनात येऊन बसलेल्या रुक्मिणी मातेचा शोध घेऊन तिची समजूत घालाय करता देव जर इथं आले तर ते गोकुळातून आले म्हणून चालेल का? ते गोकुळातून आले म्हणून चालत नाही. त्याच्याकरता द्वारकेचे केणे आले याची ठाया. द्वारकेतून या ठिकाणी जे परमात्म्याचं येणं झालं ना ते या निमित्तानं, आणि बालरूपामध्ये परमात्मा जो या ठिकाणी आला, गोकुळातून आला बर का, गोकुळातून आला अशा पद्धतीचं जे वर्णन आहे त्याच्याबद्दल संगती अशी पुंडलिका करता म्हणून गोकुळातून आला. आला पुंडलिका करताच, पण एकदा निमित्त फक्त पुंडलिकाच केलं आणि पुंडलिका करता येताना एकदा निमित्त रुक्मिणीचं केलं. अशा पद्धतीची संगती विचारात घ्या. निमित्त रुक्मिणीचं, येणं पुंडलिका करता, दोन्ही ठिकाणी पुंडलिकाला सोडायचं नाही. आला पुंडलिका करताच, पुंडलिकाच्या निमित्तानंच हे गोकुळातून येताना आणि द्वारकेतून येताना पुंडलिकासाठीच पण रुक्मिणीचं निमित्त करून असं देवाचं येणं झालं. अशी 2 वेळेची वेगळी वेगळी संगती घ्या. 2 वेळेला देवाचं येणं इथं झालं. काही लोक म्हणतात महाराज हे अजूनही पटत नाही का? अरे सांगितले ना, पंढरी महात्म्यात आहे ना. हे नाही, आम्हाला पटत नाही म्हणे, यांची बुद्धी अशी चालते. हे म्हणतात की बाबा शंका बरोबर आहे म्हणून विचार करायचा आपल्याला. लोकांचं म्हणणं असं आहे, तुम्ही काय म्हणता पंढरीला पांडुरंगराय आले ना, एक विचार करा, आम्हाला वाटतं तो गोकुळातून आला, ठीक आहे बाबा तुला पटतं ना ते घे. गोकुळातून आला, गोकुळातून आलेला परमात्मा इथे येऊन त्यानं पुंडलिकाला दर्शन दिलं. पुंडलिकानं त्या देवाच्या जवळ मागणी काय केली ती सांगा ना तुम्ही आम्हाला. काय मागितलं? इथंच राहायचं, इथून जायचं नाही. पुंडलिकानं देवाला काय सांगितलं? नच जावे देवा माझे गावे होणी, मागतो प्रार्थने हेची एक नामदेवरायच्या अभंगामध्ये आहे. माझ्या गावातून देवा आता जायचं नाही, या ठिकाणी तुम्ही आलात ना माझ्या गावामध्ये, इथंच कायम राहायचं सांगितलं ना. सांगितलं. मग गोकुळातून आला, इथंच कायम राहिला, इथून जर गेलाच नाही तर द्वारकेतून आला कशा करता म्हणता बोला. असं काही लोकांचं म्हणणं आहे. संगती लावली पाहिजे. काय शंका बरोबर आहे, शंकेचं समाधान आपल्याला केलं पाहिजे. काय आहे उत्तर त्याच्याकरता असं आपल्याला देता येतं की परमात्मा एखाद्या भक्ताच्या करता आला आणि तिथं कायम राहिला, याचा अर्थ अन्यत्र तो नाहीच असं म्हणायचं का? अन्यत्र नाही असं म्हणता येत नाही. परमात्मा पंढरीनाथ या ठिकाणी श्रीकृष्ण रूपातून गोकुळातून या ठिकाणी पुंडलिकाला दर्शन देण्याकरता आले आणि पुंडलिकानं प्रार्थना केली इथंच राहायचं. इथं विशेष रूपानं राहून अन्य रूपानं अन्य कार्य देवाला करणं शक्य होईल की नाही? शक्य होतं. आणि जर गोकुळातून आलेला परमात्मा इथंच राहिला असं म्हणलं तर पुढे कंसाच्या नाशाचं वगैरे जे कार्य झालं ते झालंच नाही म्हणावं लागेल. मग देव इथून गेलेच नाहीत तर कार्य झालंच नाही. देव इथून गेले नाहीत हेही खरं आणि देव इथून गेले हेही खरं. देव इथं राहिले, पुंडलिकाला दिलेल्या वचनाच्या योगाने विशेष रूपाने इथंच राहिले आणि छाया रूपाने अन्यत्र राहून भगवंताने बाकीचं अवतार कार्य करून घेतलं. ही दोन्ही प्रकारची संगती मानावी लागते. गोकुळातून इथं आले, मुख्य रूपाने इथं कायम राहिले, छाया रूपाने इथून परत गेले, गोकुळातलं कार्य केलं, मथुरेतलं कार्य केलं, द्वारकेत जाऊन राहिले.
तिथं राज्य शासन केलं, तिथं विवाह भगवंताचे झाले वगैरे वगैरे, सगळा संसार परमात्म्याचा त्या ठिकाणी झाला. ही सगळी संगती आपल्याला विचारात घ्यावी लागते. मग गोकुळातून आलेला छाया रूपानं परत गेला आणि रुक्मिणीच्या निमित्तानं छाया रूपानं जो गेला होता तोच आला असं म्हणा ना. मग काय बिघडलं कुठं? काही संगती लावायला आपल्याला काही अडचण नाही. देव इथं आले आणि इथं राहिले एवढं मात्र आपल्याला त्याच्यातून विचारात घ्यायचं आहे. मी कशा करता बोलायला लागलो? हे पंढरीमध्ये असलेली ही देवता वैदिक आहे का? पहिला मुद्दा आपल्याला विचारात घ्यायचा आहे. कोणत्याही भूमीला तीर्थक्षेत्रत्व येण्याकरता त्या ठिकाणी वेदबोधित देव पाहिजे. वेदबोधित ही देवता आहे का? याला परब्रह्म म्हणलं म्हणून हा वेदबोधित आहे, याला विष्णू म्हणलं म्हणून हा वेदबोधित आहे, याला कृष्ण म्हणलं म्हणून हा वेदबोधित आहे. भगवान श्रीकृष्णाचे सुद्धा वर्णन वेदामध्ये आपल्याला पाहायला सापडतात, नामोल्लेख पाहायला सापडतो, श्रीकृष्णाचे असे सांकेतिक निर्देश पाहायला सापडतात. त्याच्यातून हा परमात्मा पंढरीनाथ म्हणजे श्रीकृष्ण असल्यामुळं त्याचं वेदात वर्णन आहे असं आपल्याला म्हणता येतं. काही लोक म्हणतात नाही अजून आम्हाला हे वेदात वर्णन आहे हे पटत नाही. का पटत नाही? कारण त्यांना सांगितलंय आपण आतापर्यंत हा ब्रह्म आहे ना वर्णन आहे वेदामध्ये, हा विष्णू आहे ना वेदामध्ये वर्णन आहे, हा कृष्ण आहे ना त्याचं वेदामध्ये वर्णन आहे. हे लोक म्हणतात तसं नाही हो. ब्रह्माचं वर्णन म्हणजे सामान्य रूपानं झालेलं वर्णन. ब्रह्म जर वेदामध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही आम्ही सुद्धा ब्रह्मरूप असल्यामुळे आमचं वर्णन वेदामध्ये आहेच की. मग आमचं वर्णन आहे तर मग आमची का उपासना करत नाही? देवाऱ्यात बसवा, आम्हाला करा पूजा आमची. असं का करत नाही तुम्ही? असं चालत नाही. ज्याची उपासना करता, जे उपास्य म्हणून विशेष रूप तुम्ही डोळ्यासमोर धरता, त्या विशेष रूपाचा कुठं निर्देश वेदात आहे का हे सांगा. विशेष रूप कुठं सांगितलंय का वेदामध्ये हे बोला. त्याला उत्तर देताना आपण एक उत्तर दिलं होतं. काही अवतारांच्या बाबतीमध्ये हे अवतार पुढे पुराण इतिहासामध्ये जरी आपल्याला पाहायला सापडले तरी आज वेदामध्ये नाहीत. आज उपलब्ध असलेल्या वेदराशीमध्ये हे आपल्याला मिळत नाहीत. मग आज उपलब्ध असलेल्या वेदराशीमध्ये ही वर्णनं या अवतारांच्या संबंधातली वर्णनं जर दिसत नाहीत तर हे अवतार झालेच नाहीत म्हणायचं का? पुराण इतिहासानं सांगितलेले असल्यामुळे हे अवतार झाले म्हणा. वेदाचंच पुराण सांगतो असं वर्णन असल्यामुळं जे वेदानं सांगितलं त्याच परिष्कृत निरूपण पुराण इतिहासानं केलेलं आहे असा जर निर्देश आहे शास्त्रामध्ये तर मग पुराणानं सांगितलेल्याला मूळ कुठेतरी वेदात असलंच पाहिजे. मग मिळत का नाही? एक उत्तर काल आपण दिलं होतं. लीन झालेल्या वेदाच्या शाखांमध्ये हे पांडुरंगाचं वर्णन कुठेतरी लीन झालं असावं. एक संगती विचारात घ्या. काही लोक म्हणतात असं नाही हो. जर कृष्ण रूपाचं वर्णन आज उपलब्ध आहे, रामाचं वर्णन आज उपलब्ध आहे, नृसिंहाचं वर्णन आज उपलब्ध असलेल्या वेदराशीमध्ये आपल्याला दाखवणं शक्य आहे, पांडुरंगाचं वर्णन हे आज उपलब्ध असलेल्या वेदराशीमध्ये दाखवता आलं पाहिजे ना. उत्तर त्यालाही देता येतं. जसे मंत्र अन्य कोणत्या अर्थामध्ये नियुक्त असूनही त्या मंत्राचा अर्थ कृष्णपरतेनं संकेतानं घेता येतो. रामपर असलेला मंत्र म्हणून जो सांगितला गेला त्या मंत्रामध्ये प्रत्यक्ष आपण जर संगतीनं पहिल्यापासून तो मंत्र पाहत आलो, प्रकरण जर ते पाहिलं तर तिथं रामाचं वर्णन दिसणार नाही, असणार नाही. पण रामाचा सांकेतिक निर्देश त्या मंत्रामध्ये आलेला असल्यामुळे तो मंत्र रामपर म्हणून घेतला जातो. कारण काय, पूर्वमीमांसेचा असा एक नियम आहे पहा, प्रयोग समवेत अर्थ स्मारक हा मंत्र हा. बरं का, मंत्रांच्या बाबतीमध्ये पूर्वमीमांसा शास्त्राचं म्हणणं असं आहे की वेद मंत्राला वाचकता जशी आहे तशी स्मारकता आहे. म्हणजे वेदाच्या मंत्रात येणाऱ्या शब्दातून जो अर्थ वाच्य म्हणून कळतो तोही त्याचा अर्थ आहे, आणि वेदाच्या मंत्रात येणाऱ्या शब्दातून ज्या अर्थाचं स्मरण घडतं तोही अर्थ त्या वेद मंत्राचा आहे. उदाहरण सांगतो आपल्याला म्हणजे पटेल. बरं का, अर्थ शब्दाचा अर्थ तो झाला पाहिजे तर त्या अर्थाचा तो वेदमंत्र आहे हेही आहे, आणि असलेल्या शब्दातून एका अर्थाचं स्मरण झालं तर त्या अर्थामध्येही तो मंत्र घेता येतो. दुसरं चिंतन आहे. विचार करा, उदाहरण सांगतो याला. आपण देवाला पूजा करताना पंचामृत देतो. पंचामृत घातलं जातं देवाला. काय काय घालतात तो पंचामृतात? काय काय? झोपू नका ना, बोला. दूध पहिल्यांदा काय घालायचं? दूध. बरं का, दही नाही, दूध आधी, नंतर दही, मग तूप, मग मध, मग साखर आहे ना. हे समर्पण करताना मंत्र म्हणतात. एक एक द्रव्य समर्पण करताना एक एक मंत्र म्हणला जातो. बाकी पांडुरंगाजवळ काय मंत्र म्हणतात मला पाठ नाहीत आता, कारण आमचा शाखा भेद आहे. त्याच्यामुळं आमच्याकडे जे मंत्र म्हणतात त्याच्यातून मी उदाहरण सांगतो. पंचामृत समर्पण करताना दूध देताना आप्यायस्व समेतुते हा मंत्र म्हणतात. दुसरं दही देवाला देत असताना दुसरा मंत्र जो आहे तो दधिक रावणो अकारेशम जिष्णुरश्वस्य वाजिनः सुरभिनो मुखा करत प्रण आयुषी तारिशत हा मंत्र आम्ही म्हणतो.
हा मंत्र कुठला आहे, म्हणला कधी, संगती बघा. मंत्राला वाचकता जशी आहे तशी स्मारकता, याच्याकरता मी बोलायला लागलो. हा मंत्र कोणत्या प्रकरणातला आहे हे जर पाहिलं तर अश्वमेध प्रकरणामध्ये त्या घोड्याच्या वर्णनाकरता आलेला हा मंत्र आहे. वाचकता कशी आहे, घोड्याच्या वर्णनाची. अश्वमेध यज्ञ प्रकरणातल्या घोड्याचं वर्णन करणारा हा मंत्र आम्ही वापरायलो कशा करता, वापरतो कशा करता, दही घालाय करता. देवाला दही देताना का वापरला, सुरुवातीला आलेला दधी हा शब्द वाचक नाही, पण दधी हा शब्द दधी द्रव्याचं स्मरण घडवणारा असल्यामुळं मंत्राला वाचकता जशी आहे तशी स्मारकताही आहे. या पूर्व मीमांसेच्या नियमानुसार आम्ही दही घालताना घोड्याच्या वर्णनाचा मंत्र, दही या अर्थाचा दधी शब्द, त्याच्यातून दह्याचं स्मरण होत असल्यामुळे वापरायला लागलो. अर्थ असा आहे, मंत्राला वाचकता जशी आहे तशी स्मारकता आहे. त्याप्रमाणे प्रत्येक देवाच्या रूपाचं वर्णन वाच्यार्थानं वेद मंत्रातून मिळेल असं नाही. कृष्णाचं वर्णन या मंत्रातून आहे म्हणून दाखवला जाणारा मंत्र वाच्यार्थानं कृष्णाकडे लागत नाही, तर स्मरणानं कृष्णाकडे लागतो, स्मारकतेनं कृष्णाकडे लागतो. रामाचा वाचक म्हणून सांगितलेला वेदमंत्र वाच्यार्थानं रामाकडे लागत नाही, तिथं रामाचं स्मरण घडतं, रामपद तिथे येतं, त्याच्यामुळे रामाच्या स्मरणानं स्मारकतेनं तो मंत्र रामाकडे लागतो असं बघा. आणि या स्मारकतेचा विचार जर आपण केला तर ही स्मारकता कधी नामानं असते आणि तिथं कधी केलेल्या वर्णनावरून ती स्मारकता आपल्याला लक्षात घेता येते. त्या पद्धतीने विठ्ठलाच्या संबंधानं बघा. विठ्ठलाच्या बाबतीमध्ये वर्णन बघताना वेदातून वाच्यार्थानं मिळत नाही, स्मरणानं मिळतं का, मिळतं. कसं मिळतं बघा. पुरुष सूक्तामध्ये, हा शंतर बोलू नका, पुरुष सूक्तामध्ये असं एक मंत्र आहे. पुरुष सूक्तामध्ये सुरुवातीला चालत सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात सभूमिम विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम, आहे की नाही, अत्यतिष्ठत दशांगुलम. तो परमात्मा कसा आहे, सहस्र शीर्षा. सहस्र शीर्षा म्हणजे हजार मस्तक, शेष आहे का तो, नाही. सहस्र शीर्षा म्हणजे सहस्राणी शीर्षाणी यस्य सहा. सहस्र म्हणजे एक सहस्त्र नाही, हजारो मस्तक ज्याला आहेत. सहस्र शब्द बहुवचनीच घ्या पुन्हा, हजारो मस्तक ज्याला असा तो परमात्मा. सहस्राक्षः सहस्रपाद, हजारो पाय, हजारो डोळे, हजारो इंद्रिय. विश्वरूपाने त्या परमात्म्याच्याकडे जर आपण पाहायला लागलो सगळं हजारो त्याला आहे असा तो परमात्मा. पुढे श्रुतीनं वर्णन काय केलं, सभूमिम विश्वतो वृत्वा. तो परमात्मा सगळ्या भूमीला म्हणजे जगाला चहू बाजूनी व्यापून अत्यतिष्ठत दशांगुलम, 10 अंगुल परिमाणानं तो परमात्मा अत्यतिष्ठत म्हणजे प्रकर्षानं उभा आहे. आता हे प्रकर्षानं उभं राहणं हे जे वर्णन आहे की नाही, हे देवाच्या अन्य कोणत्याही रूपाला लागू पडत नाही, पंढरीतल्याच रूपाला लागू पडतं. कारण प्रकर्षानं उभं राहणं, उभंच राहणं, सतत उभं राहणं, आपण शेजारती केली तरी उभं राहणं, हे जे चालू आहे की नाही हे या देवाच्या पांडुरंग रूपामध्येच आहे, अन्य कोणत्या रूपामध्ये नाही. म्हणून स्मारकतेचा विचार करून अत्यतिष्ठत दशांगुलम या वेदमंत्रामध्ये परमात्मा पंढरीनाथाचा निर्देश आहे असं म्हणा. किंवा अजून बघा, उभं राहणं, उभं राहणंच पाहायचंय त्या अर्थाचाच मंत्र दुसरा बघा. एक नारायण उपनिषद नावाचं उपनिषद आहे, त्या उपनिषदामध्ये एक मंत्र आला. काय मंत्र आला, वर्णन असं आहे, यच्च किंचित जगत सर्वम दृश्यते श्रूयते पिवा अंतर्बहिश्च तत्सर्वम व्याप्य नारायणः स्थितः. वर्णन कसं आहे बघा. यच्च किंचित जगत सर्व, हे सगळं जे जग आहे बर, दृश्यते श्रूयते पिवा. काही जग आपल्याला डोळ्याला दिसतंय आणि काही जग ऐकून आहोत बर का. दृष्ट आणि श्रुत असं दोन्ही प्रकारचं जग आहे. म्हणजे परलोकाच्या स्वरूपाचं जे जग आहे ते आपल्याला दृष्ट नाही, श्रुत आहे. इहलोक दृष्ट, परलोक श्रुत, असं हे सगळंच्या सगळं जग. अंतर्बहिश्च तत्सर्वम व्याप्य, त्या सगळ्या जगाला दृष्ट आणि श्रुत असलेल्या सगळ्या पदार्थ जाताला आतून बाहेरून व्यापून हा परमात्मा उभा आहे. अंतर्बहिश्च तत्सर्वम व्याप्य नारायणः स्थितः. स्थितः म्हणजे उभा आहे. हे उभं राहणं इथंच पाहायला सापडतं. अत्यतिष्ठत उभा राहिला 1, स्थितः उभा राहिला 2. अजून एक सांगतो, एक निर्देश अजून बघा. एक ऋग्वेदातला मंत्र आहे, त्या मंत्रानं प्रश्न उभा केलाय. एक प्रश्न विचारलाय, उत्तर दिलं नाही ऋग्वेदानं. उत्तर आपल्याला तैत्तिरीय ब्राह्मणात पाहायला सापडतं. प्रश्न आहे ऋग्वेदातला,
उत्तर आहे तैत्तिरीय ब्राह्मणातलं, पण त्या प्रश्न आणि उत्तरातून पांडुरंगाचं वर्णन मिळालं मला, म्हणून मी सांगायला लागलो. हे ऋग्वेदातला प्रश्न असा आहे, किंस्वित तद वनम कस वृक्ष आस, एक असं कोणतं वन आहे, असा कोणता वृक्ष आहे की यतो द्यावा पृथ्वी निष्ठ तक्षु, ज्याला तासून द्यावा पृथ्वी निर्माण झाले. म्हणजे द्यावा पृथ्वी म्हणजे सगळे जग, साधारणपणे ढोबळमानान हे सगळं जग ज्या एका वृक्षाला तासून निर्माण करण्यात आलेला आहे, असा तो वृक्ष कोणता आणि असं ते वन कोणतं सांगा. मनीषिणो मनसा पृच्छते दो, हे शहाण्या माणसांना हे मनःपूर्वक तुम्ही विद्वानाला विचारा. यत अध्यतिष्ठत भुवनानी धारयन, आणि जे ते वृक्ष रूपात असलेलं तत्व, वन रूपामध्ये असलेलं तत्व, वृक्ष न वन थोडा फरक आहे. वृक्ष म्हणजे व्यष्टी आहे आणि वन म्हणजे वृक्षाची समष्टी आहे, बाकी काही नाही. वन म्हणजे वृक्षच आहे, समष्टी वृक्ष म्हणजे वन आहे, आणि एक व्यष्टी वृक्ष म्हणजे वृक्ष आहे, एवढंच फक्त. व्यष्टी आणि समष्टीच्या पलीकडे वृक्ष आणि वनामध्ये काही फरक नाही. मग ते वन कोणतं, तो वृक्ष कोणता की ज्याला तासून हे सगळ्याच्या सगळं जग निर्माण झालं आणि सगळ्या जगाला धारण करून जे वृक्ष रूपातलं तत्व उभं आहे. अध्यतिष्ठत, पुन्हा शब्द प्रयोग उभं राहणं असा आला, असं काय आहे सांगा बरं. हा प्रश्न ऋग्वेदानं विचारला. त्याच्याकरता तैत्तिरीय ब्राह्मणाने उत्तर दिलं, ब्रह्म तद्वनम, ब्रह्मस वृक्ष आस, येतो द्यावा पृथ्वी निष्ठ तक्षु. बरं का, ब्रह्मच ते वन आहे आणि ब्रह्मच ते झाड आहे की ज्याला मायोपाधीच्या योगाने थोडंफार तासून जगाच्या रूपाचा आकृती विशेष निर्माण करण्यात आला. द्यावा पृथ्वी निर्माण झाले. हे जग धारण करणार तेच वृक्ष नावाचं तत्व आहे. ब्रह्म अध्यतिष्ठत भुवनानी धारयन, सगळ्या भुवनाला आपल्याच शरीरातून मायेच्या योगानं तासून निर्माण करून सगळ्या जगाला धारण करून तेच ब्रह्म उभा आहे. उभा आहे हे शब्द प्रयोग बघा. पहिल्यांदा सभूमिम विश्वतुरत अत्यतिष्ठत, तिथं अत्यतिष्ठत म्हणलं. आता पाहिलेल्या मंत्रामध्ये अध्यतिष्ठत, आधी म्हणलं काय अति म्हणलं काय, उपसर्ग सोडा, पण अतिष्ठत हे दोन्ही ठिकाणी आहे. उभं राहणं दोन्ही ठिकाणी आहे. नारायण उपनिषदातला मंत्र पाहिला तर स्थित म्हणजे उभा आहे. काय हे उभं राहणं फक्त परमात्मा पंढरीनाथाकडे आहे. मी दुसरं उदाहरण सांगतो आपल्याला. आपली गीता बघा, गीता, गीतेवर अनेक टीका आहेत. एक रमा वल्लभदास नावाचे कानडी परमात्मा पंढरीनाथाचे भक्त होऊन गेले, कर्नाटकातले. त्यांचं एक पद आमच्या भजनामध्ये आहे, आम्ही म्हणतो रोज. ते एकादशीला आमच्या भजनात म्हणतात ते पद. फार चांगलं पद आहे. परमात्मा पंढरीनाथाचं त्यांनी केलेलं वर्णन आहे, नखशिखांत वर्णन आहे. पायाच्या नखाच्या टोकापासून मुकुटाच्या टोकावर ठेवलेल्या फुलापर्यंत वर्णन आहे. सोडून द्या, ते मला सांगायचं नाही आता इथं. त्या रमा वल्लभदासाची गीतेवर एक टीका आहे, पुस्तक आहे माझ्याकडे, मी पाहिले ते. त्या पुस्तकाला त्यांनी नावच दिलंय चमत्कारी टीका. चमत्कारच आहे, खरंच चमत्कार आहे. आणि परमात्मा पंढरीनाथाची भक्ती असल्यामुळं जिथं कुठं पांडुरंगाचा निर्देश दाखवणं शक्य आहे, तिथून ते पांडुरंगाचा निर्देश दाखवल्याशिवाय राहतच नाहीत. हे त्यांच्या टीकेचं वैशिष्ट्य आहे. अभ्यास करण्यासारखी टीका चांगलं आहे. पूर्ण पुस्तक मी वाचलंय. त्या रमा वल्लभदासाच्या टीकेमध्ये त्यांनी असं म्हणलंय, हे उभं राहण्यावरून निघालंय आपलं, हे लक्षात ठेवा. झोपायचं नाही म्हणजे लक्षात येतं. हा, उभं राहणं. त्याच्याकरता 18व्या अध्यायात चला. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठते. सर्वभूत मात्रांच्या हृदयामध्ये ईश्वर उभा आहे. हे उभा आहे म्हणजे पांडुरंग उभा आहे असं त्याने वर्णन केलंय, बरं का. पांडुरंग रूपात आहे, उभं राहणं पांडुरंग रूपातच आहे. हे जर त्यांना गीतेच्या त्या श्लोकातून तिष्ठती या शब्दातून दाखवणं शक्य आहे, तर वेदातले तिष्ठती, अध्यतिष्ठत, स्थितः, अत्यतिष्ठत हे सगळे शब्द आपल्याला देवाकडे लावणं, पांडुरंगाकडे लावणं शक्य नाही का? त्यांना गीतेतला तिष्ठती शब्द प्रयोग जर पांडुरंगाचा निर्देश म्हणून लावता येतो, तर उभा आहे या अर्थाचा वेदामध्ये आलेला प्रत्येक निर्देश आपल्याला पांडुरंगाकडे लावता येणार नाही का? नक्की लावता येतो. म्हणून उभं राहणं या रूपानं परब्रह्माचं ज्या ज्या वेदमंत्रांना वर्णन केलं, तो परमात्मा पंढरीनाथाचं वर्णन करणारा वेदमंत्र माना. एक संगती. अजून दुसरं बघा, एक अथर्ववेदातला मंत्र आहे. त्या अथर्ववेदातल्या मंत्रामध्ये असं म्हणले, ऋषीणाम प्रस्तरोसी नमोस्तु दैवाय प्रस्तराय. एक दगड आहे, दगड. त्या दगडाला उद्देशून वेद नमस्कार करायला निघाला.
दगडाला, आणि त्या दगडाला नमस्कार करताना वेद म्हणतो ऋषीणाम प्रस्तरोसी, हे दगडा तू ऋषींनी दिलेला दगड आहेस, नमोस्तु दैवाय प्रस्तराय. म्हणून ऋषींनी दिलेला, देवासाठी दिलेला, देवरूप असलेला असा जो तो प्रस्तर दगड, त्या दगडाला आमचा नमस्कार असो. हे म्हणले ऋषींनी दिलेला, देवासाठी दिलेला, म्हणजे पांडुरंगास खाली असलेली वीट म्हणा ना. वीट म्हणजे कुंडलिकानं दिलेली आहे ना, आहे. देवासाठी दिलेली आहे ना, आहे. देवासाठी दिलेली आहे. दैव प्रस्तरही झाला आणि ऋषीनाम प्रस्तरही झाला. मग या वेद मंत्रामध्ये परमात्मा पंढरीनाथा करता दिलेल्या विटेचा एक वीट शब्द न वापरता दगड शब्द वापरून का होईना निर्देश आहे ना, आहे. मग पंढरीनाथाचा वेदात निर्देश नाही, कसं म्हणता येईल बोला. उभा आहे एक शब्द बघा, ऋषीचा दगड या रूपानं विटेचं वर्णन बघा. अजून एक मंत्र सांगतो, एक वेद मंत्र आहे, अथर्व वेदातलाच आहे. दिवो विष्णु उतवा पृथिव्या महो विष्णु उरोरंतरिक्षात हस्तौ पूर्णस्व बहुधीर वसव्यैहि आप्रयच्छ दक्षिणादोत सव्यात. भगवंताला प्रार्थना आहे. भक्त देवाला प्रार्थना करायला लागला, देवा काय आम्हाला पाहिजे, काय द्रव्य पाहिजे, कशाला, सत्कर्म करायचंय, अनुष्ठान करायचं, त्यासाठी द्रव्य पाहिजे. ठीक आहे, तुम्ही द्या, देतो. कसं द्यायचं तेही तुम्हाला सांगतो म्हणे. तो भक्त बोलतो, हा मंत्र आपल्याला विठ्ठलाकडे लावायचा आहे. तो भक्त बोलतो, देवा तुम्ही असं करा, आता आम्हाला नकोय, जेव्हा काम पडेल तेव्हा आम्ही तुमच्याजवळ नेणार आहोत, पण तुम्ही हातात धरून ठेवा, सगळे द्रव्य हातात धरून ठेवा. कुठून धरून ठेवायचे ते? दिवो विष्णु उत अंतरिक्षा, द्युलोकातून ते गोळा करा, अंतरिक्षातून ते द्रव्य गोळा करा, पृथ्वीवरून ते द्रव्य गोळा करा आणि तुमच्या सव्य दक्षिण दोन्ही हातामध्ये ते द्रव्य धारण करून ठेवा. आणि सव्य दक्षिण करामध्ये ते द्रव्य धारण करून ठेवून उजव्या किंवा डाव्या कोणत्याही हाताने आम्ही मागू त्यावेळेला आम्हाला ते द्रव्य द्या. प्रार्थना अशी आहे. वेदमंत्राचा सरळ सरळ अर्थ असा आहे. मग या वेदमंत्रात केलेल्या प्रार्थनेनुसार भक्ताला देण्याकरता परमात्मा सगळ्या ठिकाणाहून द्रव्य गोळा करून हातात धरून उभा आहे की नाही? उभा आहे. पांडुरंगाकडे बघा, त्याचे दोन्ही हात रिकामे नाहीत. कमरेवर ठेवलेल्या दोन्ही हाताकडे बघा. एका हातात कमळ आहे, एका हातात शंख आहे. एका हातात शंख आणि एका हातात कमळ. कमळ म्हणजे पद्म, कमळाला पद्म म्हणतात. आणि संख्यावाचक शब्दाचा विचार करताना तिथे शंख पद्म हे संख्यावाचक शब्द आहेत की नाही? एक दहम शतम, एकम दहम शतम सहस्त्र सहस्त्र लक्ष दशलक्ष, ते 18 शून्यापर्यंत जातं गणित. शंख आणि पद्म हे सुद्धा संख्यावाचक शब्द आहेत. आणि ते शंख पद्म देवाने हातामध्ये धरून ठेवलेले आहेत. म्हणजे काय? सगळी अंतरिक्षातून, द्युलोकातून, भूमंडळातून सगळी संपत्ती देवाने आपल्या हातामध्ये साठवून ठेवलेली. भक्त आलान मागायला लागला, उजव्या तरी देईल ना डाव्या तरी हाताने देईल, देईल ती संपत्तीच देईल. पण डाव्या हाताने दिली तरी संपत्ती, उजव्या हाताने दिली तरी संपत्ती. ही भक्ताच्या प्रार्थनेनुसार त्याला देण्याकरता देवानं हातामध्ये साठवून ठेवलेली ही संपत्ती शंख आणि पद्म रूपामध्ये आहे. हा त्या वीरमंत्राचा अर्थ आपल्याला विठ्ठलाकडे लावणं शक्य आहे. किंवा अजून एक शेवटचं बघा, जास्त आता सांगत नाही, आपल्याला माहिती आहे, मलाही माहिती आहे, 10:30 होत आलेत, तरी पांडुरंगाविषयी असल्यामुळे आपल्याला काय ऐकायला अडचण आहे. पण थोडस एखादं 2-4 मिनिट वाढलं तरी कंटाळू नका, उठून जाऊ नका. यजुर्वेदामध्ये ऋग्वेद संहितेत हा मंत्र आहे किंवा यजुर्वेदातही आहे. त्या मंत्रामध्ये असं वर्णन आहे पहा. द्वे विरूपे चरतस्वर्थे अन्यान्यावत्समुपधापयेते हरिरन्यस्याम भवति स्वधावान शुक्र अन्यस्याम ददृश्य सुवर्चाहा. बरं का? मंत्राचा सरळ अर्थ सांगतो. धर्मसिंधुकार बाबा पाद्यांनी हा मंत्र पांडुरंगाचं वर्णन म्हणून लावलाय म्हणून सांगतो. त्यांनी असं सांगितलं, वेद मंत्राने सरळ अर्थ असा सांगितला. द्वे विरूपे चरतः, 2 रूपानं एक गाय पंढरीच्या भूमीमध्ये संचार करते. या 2 रूपात असलेल्या एकाच गायीला एक वासरू आहे. त्या 2 रूपापैकी एका रूपामध्ये ही गाय कृष्ण वर्णाची आहे आणि एका रूपामध्ये शुक्ल वर्णाची आहे. आणि 2 रूपाला असलेली ही एक गाय एकाच वासराला दूध पाजते. सरळ अर्थ. गाय आहे, एकच आहे,
काळी आणि पांढरी अशी दोन तिची रूप आहेत. तिला एक वासरू आहे आणि त्या एका वासराला दोन्ही रूपात असलेली ही गाय दूध पाजते. सरळ अर्थ झाला. अर्थ त्याने असा लावला, एक गाय म्हणजे पांडुरंग, तिची दोन रूप, काळा आणि पांढरं. पांढरं रूप चंद्रभागान, काळं रूप विटेवर उभं असलेलं. या दोन रूपात असलेल्या या एका गायला असलेले एक वासरू म्हणजे भक्त पुंडलिक. त्या भक्त पुंडलिकाला ही गाय दोन्ही रूपामध्ये पान्हा पाजते म्हणजे भक्ती प्रेम पाजते. संपलं, मंत्राचा अर्थ संपला. असा अर्थ लावून हा मंत्र विठ्ठलाच्याकडे लागतो असं धर्मसिंधुकाराचं म्हणणं आहे. तेवढं जर आपण हे चिंतन पाहिलं तर वेदामध्ये परमात्मा पंढरीनाथाचा निर्देश नाही म्हणायचं धाडस आहे का? बोला आता. नाही, हे सगळं झालं. काही लोक म्हणतात विठ्ठल हे नाव काढून द्या ना, देवाचं तुमच्या नाव काढून द्या ना. त्यालाही उत्तर आहे. आत्ता आपण वर्णना करता सभूमीम विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम हा जो मंत्र पाहिला ना, या मंत्रामध्ये बघा विठ्ठल नाव आहे. कुठं आहे? 3-3 अक्षर सोडा, एक एक अक्षर बाजूला घ्या, विठ्ठल तयार होतं. बघा, म्हणून दाखवतो मी. आपण बघा, उचला, एक एक अक्षर उचला. स भू मिम, 3 सोडा, वि. राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा. बोला, राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा. पुंडरीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सेवी लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर. सहज दिले उदकी वह्या, तुम्ही रक्षिरिया निज सत्य. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर. निळा म्हणे धराला हाती तरी त्या रमती निरूपमा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर. आणि कैसे कोठे संग पांडुरंगा सारखे दैवत ये भूमंडळी उद्धार कली पावविते. कोठे काही शोध ठाई स्थळासे अन्य त्रिचे तीर्थी नासे तीर्थी वसे वज्रलेप. पांडुरंगीचे पांडुरंगी पापांगी राहे ना ऐसे हरिगिरीजे प्रतिगुह्य स्थिती सांगितली. तुका म्हणे तीर्थक्षेत्र सर्वत्र हे दैवत दैवत हे भूमंडळी उद्धार कली पावविते. कथेच्या क्रमाला 887 क्रमांकाचा अभंग यथामती आपला विचार चालू आहे. महाराज अभंगातून आपल्याला पंढरी क्षेत्र आणि परमात्मा पांडुरंगराय या दोघांचं महत्व सांगतात. या दोघांचा महिमा महाराजांनी सांगितलेला असल्यामुळे पंढरी क्षेत्राच्या संबंधाचं महिमान आपल्याला विचारात घ्यायचं आहे. आणि ते महिमान विचारात घेत असताना तीर्थक्षेत्राचं महिमान हा तीर्थानुसरण नावाच्या धर्माचा विषय आहे. त्याचं ते एक अंग आहे. आणि तीर्थानुसरण करणं हा एक प्रकारचा धर्म आहे. म्हणून धर्माच्या संबंधातला थोडासा विचार आपण केला. धर्माचं चिंतन करत असताना धर्माचं लक्षण पाहिलं, धर्माचं महत्व आपण पाहिलं. एखाद्या माणसावर जर खराच उपकार करायचा असला तर त्याला त्याच्या स्वधर्मामध्ये प्रवृत्त केलं पाहिजे. हा त्याच्यावर घडणारा महत्वाचा उपकार आहे असं महाभारतामध्ये चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. एक उदाहरण त्याच्यासाठी महाभारतामध्ये आलेलं आहे. एक ब्राह्मण होता, त्याला द्रव्य मिळवायची अपेक्षा होती. द्रव्य लाभायच्यासाठी म्हणून त्यानं अनेक प्रकारचे उपाय केले. लौकिक उपायाने द्रव्य लाभ होत नाही असं लक्षात आल्याच्या नंतर त्या ब्राह्मणानं लक्षात घेतलं की अनुष्ठानाचा उपाय आपण करावा. एखाद्या देवतेचं अनुष्ठान करावं, त्याला प्रसन्न करून घ्यावं. त्या देवाच्या जवळ जर आपण द्रव्याची याचना केली आणि त्यानं आपल्याला विपुल द्रव्य दिलं तर आपलं दारिद्र्य जाईल असं त्याला वाटलं. म्हणून त्याने वेगवेगळ्या देवाची उपासना सुरू केली. पण असं होतं, अस्थिर स्वभावाचा तो ब्राह्मण असल्यामुळं फलप्राप्तीपर्यंत त्याच्याकडून एकाही देवाची उपासना घडली नाही. काही काळपर्यंत त्याला असं वाटायचं आपण विष्णूची उपासना करावी. विष्णूच्या उपासनेनं थोड्या दिवसामध्ये द्रव्यलाभ झाला नाही, तो लवकर प्रसन्न झाला नाही असं लक्षात आलं की लगेच वाटायचं नाही आशुतोष भगवान शंकर आहेत त्यांच्याकडे जावं. शंकराची उपासना काही दिवस करायची, 2-4 दिवस शंकराची उपासना झाली की वाटायचं की नाही बाबा आशुतोष असं त्याला म्हणले पण तो सुद्धा लवकर प्रसन्न होणारा देव नाही, सरळ ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाची उपासना काही दिवस झाली की पुन्हा वाटायचं नाही आपण देवीची उपासना करू. सगळे देव त्यांना पालथे घातले पण एकाही देवाची त्याच्यावर कृपा झाली नाही. कारण उपासनेमध्ये त्याच्या स्थिरता नव्हती, चित्त स्थिर नसल्यामुळं त्याच्याकडून दीर्घकालपर्यंत साधना घडायची नाही आणि त्याच्यामुळे त्याला देवाची कृपा प्राप्त झाली नाही. शेवटी यानं विचार केला, अनेक शास्त्राचा धांडोळा घेतला, शास्त्रवचनाचा धांडोळा घेतला आणि शेवटी ठरवलं की म्हणे आता असं करू म्हणे आपण आजपर्यंत ज्या देवाला कोणी भजलंच नाही असा एखादा देव शोधून काढून त्याची उपासना करू. मग त्याच्या योगाने आपल्याला तो देव प्रसन्न जर झाला तर द्रव्यलाभ होण्याची शक्यता आहे. काय करावं विचार थोडासा केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की बाबा आपल्याला पाहावं लागेल
त्याच्याकरता शोध घ्यावा लागेल, शास्त्रवचनाचा शोध घेऊन आपल्याला त्याच्यातून अशी देवता शोधून काढावी लागेल. पाहता पाहता त्याला थोडंसं असं त्याचं चिंतन चालू असताना, शास्त्रग्रंथाचं अवलोकन चालू असताना थोडासा असा घराच्या बाहेर आला, विचार करायला लागला. आणि विचार करता करता त्याने सहज आकाशामध्ये पाहिलं तर आकाशामध्ये त्याला एक देवता दिसली. एक मेघ चाललेला आणि त्या मेघाचे अभिमान धारण करणारी ती कुंडधार नावाची देवता. मेघाच्या वेगळ्या वेगळ्या ज्या देवता त्याच्यामध्ये कुंडधार नावाची एक देवता दिलेली आहे शास्त्रामध्ये. ती कुंडधार देवता त्याला दिसली, दृष्टिगोचर झाली. यानं ठरवलं त्याचीच उपासना करायची, दुसरा देवच घ्यायचा नाही. म्हणलं आता जाऊ द्या ब्रह्मदेवाला, जाऊ द्या विष्णूला, जाऊ द्या शंकराला, जाऊ द्या देवीला, आपण आता दुसऱ्या देवाची उपासना करण्याच्या पेक्षा या कुंडधाराची उपासना करू, याच्यापासून आपल्याला द्रव्यलाभ होतो का पाहू असं त्यानं ठरवलं. आणि मग कुंडधाराची उपासना करायची ठरवून त्यानं कुंडधाराच्या उपासनेला प्रारंभ केला. अल्प कालामध्ये कुंडधार त्याच्यावर प्रसन्न झाला. प्रसन्न झालेला कुंडधार त्याच्यासमोर प्रगट झाल्याबरोबर यानं सांगितले, विचारले याला, काय बाबा कशा करता माझी उपासना, कोणी माझी उपासना करत नाही. अरे बाबा वरुणाचा आम्ही सेवक आहे, वरुणाने माझ्याजवळ जलसंपत्ती द्यायची, सगळ्या जगाला ती वितरित करायची, एवढंच काम मी करत राहतो. माझी कोणी उपासना केली नाही, मला कोणी काही मागितलं नाही, तू कशा करता माझी उपासना केली, बोल ना. याला सांगितलं की म्हणला मला द्रव्य पाहिजे. अनेक देवाची उपासना करून पाहिली, कोणी माझ्यावर प्रसन्न झालं नाही, कोणी मला द्रव्य दिलं नाही. तुमचं दर्शन झालं, तुमची कोणी उपासना करत नाही हे माझ्या लक्षात आलं. त्याच्यानंतर मी असं ठरवलं की बाबा आता तुमचीच आपण उपासना करावी, तुमची कृपा संपादन करावी आणि तुमच्यापासून द्रव्यलाभ करून घ्यावा असं ठरवलं. म्हणलं मला तुम्ही काहीतरी द्या, माझं कल्याण करा, मला द्रव्यलाभ झाला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था करा. यानं सांगितलं कारण माझ्याजवळ पाण्याच्याशिवाय दुसरं काही नाही, त्याच्यामुळे मी तुला दुसरं काही देऊ शकत नाही. म्हणे मेघाजवळ काय असणार आहे दुसरं, मी ज्याचा अभिमान धारण करतो तो मेघ आहे आणि त्याच्यामुळे माझ्याजवळ पाण्याच्याशिवाय दुसरं काही नाही. अरे ज्याच्याजवळ जे आहे त्याला ते मागावं, त्याच्यानं ते आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे. ज्याच्याकडे जे नाही त्याच्याजवळ ते मागण्याच्या योगाने आपल्याला ते प्राप्त होण्याची शक्यता नसते. माहिती नाही का तुला. अनेक उदाहरणं त्यांनी त्याला सांगितली. कुंडधार मेघाने त्या ब्राह्मणाला अनेक उदाहरणं सांगून असं सांगितलं, जो ज्या वस्तूने संपन्न त्याच्याजवळ तीच वस्तू मागितली तर ती आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे, अन्यथा ती वस्तू आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला जे अभिलषित आहे ते ज्याच्याकडे आहे त्याच्याचकडे जाऊन मागितलं पाहिजे, अन्याच्याकडे जाऊन मागण्यात काही अर्थ नाही. कुंडधाराने असं सांगितल्यानंतर हा म्हणायला लागला, ठीक आहे बाबा माझं नशीबच जर कसं असेल तर कल्याण माझं होणार नाही, पण मी उपासना केली, तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालात, करायचं असेल तर माझं कल्याण करा, अन्यथा काही तुम्ही जर काही करू शकत नसेल तर माझा नाईलाज आहे. कुंडधाराने सांगितलं की ना तुला द्रव्य प्राप्ती करून देणं हा भाग स्वतंत्र गौण आहे, पण मी तुझं कल्याण करावं असं जे तुझं म्हणणं आहे त्या दृष्टीने मी काहीतरी प्रयत्न करतो म्हणे. कुंडधाराने मग त्याच्याकरता त्या ब्राह्मणाला काहीतरी प्राप्त करून द्यावं याच्याकरता त्यानं उपासना सुरू केली. यानं त्याची उपासना केली, याला त्याला द्यायचं होतं म्हणून त्याला पुन्हा ते दुसऱ्याची उपासना सुरू करावी लागली. त्यानं आराधना केली. कुणाची आराधना करावी, तो म्हणायला लागला आपण ज्याचे दास, आपण ज्याचे सेवक आहोत त्याची उपासना करण्याच्या पलीकडे आपलं काही आपल्याला काही करता येणार नाही. त्याने वरुणाचीच प्रार्थना केली, वरुणाचा धावा केला. वरुण त्याचा स्वामीच असल्यामुळे वरुण लवकर त्याच्याकडे आला आणि वरुणानं विचारलं कुंडधाराला काय पाहिजे. त्याने सांगितलं माझा एक उपासक आहे. कोण, एक मृत्यू लोकांमध्ये एक ब्राह्मण आहे, तो माझी उपासना करायला लागलेला. काय म्हणतो, त्याला तू प्रसन्न झालास का, झालो, त्याच्याकडे गेला होतास का. कुंडधाराने सांगितलं गेलो होतं. त्याला काय मागितलं, त्याची द्रव्य लाभाची अपेक्षा आहे, त्याचं कल्याण व्हावं असं त्याला वाटतं, त्या द्रव्य लाभाच्या योगाने त्याचं कल्याण होणार आहे अशी त्याची भावना आहे, त्याला द्रव्यलाभ घडवायचा आहे असं त्याचं म्हणणं आहे. मग वरुणाने सांगितलं अरे देऊन टाक ना म्हणे, आपल्याजवळ द्रव्याला काय कमी आहे, आपण वाटेल ते देऊ शकतो, त्याला देऊन टाक म्हणे. द्रव्य द्यायचं ठरलं. कुंडधाराने त्या वरुणाला सांगितलं की महाराज नाही म्हणे, माझी दुसरी प्रार्थना होती. काय, त्याला द्रव्यलाभ घडवण्यामध्ये त्याचं खरं कल्याण नाही, मग त्याचं खरं कल्याण करावं याच्याकरता म्हणून मला असं वाटतं की त्याला स्वधर्म प्रवृत्ती घडवा, बाकी अन्य काही नको. त्याला धर्मात प्रवृत्त घडवा, धर्मपरायण घडवा, त्याच्याकडून स्वतःच्या धर्माचा निष्ठेने आचार घडवा, याच्या पलीकडे त्याला दुसरं काही द्यायचं नाही असं माझं म्हणणं आहे. वरुणानं ते कबूल केलं आणि वरुणाने मग भगवंताला प्रार्थना करून त्याच्या अंतःकरणात बदल घडवायचा ना. अंतःकरण वृत्तीमध्ये त्याचे बदल घडवणं हे काही वरुणाच्या हातामध्ये नाही, कुंडधाराच्या हातामध्ये नाही. त्याच्याकरता मग भगवंताची प्रार्थना करावी लागली. परमात्म्याला प्रार्थना करून त्याने सांगितलं की देवा तुम्ही अंतर्यामी आहात, अंतर्यामी रूपाने त्याच्या हृदयामध्ये विद्यमान असून तुम्ही त्याच्या हृदयामध्ये बदल घडवा, त्याच्या मनोवृत्तीत बदल घडवा आणि त्याला धर्मपरायण घडवा. परमात्म्याने ते कबूल केलं, त्याप्रमाणे तो धर्मपरायण झाला. स्वधर्मात प्रवृत्त झाल्याच्या नंतर मग काय वाटेल ती सिद्धी त्याच्यासमोर हात जोडून उभी राहायला लागली. केवळ स्वतःच्या धर्माचा आचार, आता या द्रव्य प्राप्तीच्या करता म्हणून कोणाची उपासना करणं नाही, काही नाही, अशी त्याची अवस्था झाल्याच्या नंतर वाटेल ते वैभव त्याच्यासमोर हात जोडून उभं राहावं लागलं. राजे येऊ लागले दर्शनाला, म्हणायला लागले काय पाहिजे. हा म्हणायला लागला मला काही नको आहे. त्याच्यानंतर एका दिवशी कुंडधार त्याच्याकडे आला. ज्या मेघदेवतेची यानं उपासना सुरुवातीला केली होती ती मेघदेवता याच्याकडे आली आणि त्या मेघदेवतेने याला विचारलं की आता तुला द्रव्य पाहिजे का. हा म्हणायला लागला आता द्रव्य नको म्हणे. का, मला आता द्रव्य लाभायची अपेक्षा राहिली नाही. का राहिली नाही, स्वधर्माच्या आचाराच्या पुढे द्रव्याचं काही मूल्य नाही.
हे आता माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि अनेक द्रव्य संपन्न लोक माझ्याकडे आता सध्या येतात आणि मला हात जोडून तुम्हाला काय अपेक्षा आहे असं विचारतात. याचा अर्थ असा आहे की त्या द्रव्याच्या लाभाच्या पेक्षा सुद्धा आता तुम्ही मला जे स्वधर्म प्रवृत्त केलेला आहे हा स्वधर्माचा आचार अत्यंत महत्वाचा आहे. असं कुंडधाराच्या योगानं त्या ब्राह्मणाचं खरं जे कल्याण झालं ते त्याला कुंडधारानं धर्मपरायण केलेलं होतं म्हणून झालं असं आपल्याला त्या उदाहरणातून महाभारतानं दाखवलेलं आहे. कशा करता बोललो मी, एखाद्या माणसावर जर खराच उपकार करायचा झाला तर त्याला पैसे देऊ नका, त्याला शेत घेऊन देऊ नका, त्याला घर बांधून देऊ नका, त्याचं लग्न तर मुळीच करून देऊ नका. करायचं जर असेल तर त्याच्याकरता त्याला धर्मपरायण करण्याचा प्रयत्न करा. त्याला धर्मपरायण जर आपण केलं, स्वधर्म प्रवृत्त जर त्याला करण्याचा आपण प्रयत्न केला तर तो त्याच्यावर घडलेला खरा उपकार आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण धर्माचा विचार करतो, स्वधर्माच्या बाबतीमध्ये चिंतन करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने धर्माचं चिंतन शास्त्राने जे सांगितलं त्या प्रकारभेदाचा आपण विस्ताराने विचार केला. एक त्याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं धर्मामध्ये दोन प्रकारचा भेद आहे. एक निवृत्ती संज्ञक धर्म आहे, दुसरा प्रवृत्ती धर्म आहे. निवृत्ती धर्म बाजूला ठेवून आपण प्रवृत्ती धर्माचा विचार जेव्हा केला तेव्हा त्याच्यामध्ये दोन भेद आपल्याला परत दिसले. एकाला म्हणतात विशेष धर्म आणि दुसऱ्याला म्हणतात साधारण धर्म. ते विशेष धर्माचा विचार करत असताना त्याच्यातले 5 भेद आपण पाहून आलो. वर्ण धर्म, आश्रम धर्म, वर्णाश्रम धर्म, गुणधर्म आणि निमित्त धर्म. वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या व्यक्तिविशेषाला उद्देशून सांगितलेला जो धर्म असेल त्याला म्हणायचं विशेष धर्म. हा विशेष धर्म ज्याचा त्यानं पाळायचा असतो बरं का. पुरुषाचा धर्म वेगळा, स्त्रियाचा धर्म वेगळा. लोक म्हणतील बाबा तुम्ही 2-4 दिवस झाले सगळे जे धर्म सांगायला लागला ह्याच्यामध्ये पुरुषाचं सगळं बोलता बायकाचं काही कौतुक नाहीच आहे. शास्त्राने बायकाचं फार कौतुक केलंय. थोडं नाही, फार धर्माचा विचार करत असताना त्यांचाही धर्म विशेष रीतीने सांगितलेला आहे. अनेक उदाहरणावर पातिव्रत्य त्यांचाच धर्म आहे बरं का. पातिव्रत्य काय आहे, जगाची स्थिती सांभाळण्याच्या करता म्हणून ज्या ज्या तत्वाची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये पतिव्रता जगामध्ये राहिली पाहिजे तर जग टिकून राहतं असं वर्णन आपल्याला पाहायला सापडतं बरं का. अगस्त्य ऋषींनी त्यांच्या स्मृतीमध्ये असं वर्णन केलेलं आहे. गोभीर विपरेश्य वेदैश्य सतीभी सत्यवादीभी अलुब्धैर दानवीरेश्य सप्तभीर धार्यते मही. या 7 लोकांच्याकडून पृथ्वीची धारणा होते म्हणे. त्याच्यामध्ये पहिलं तत्व सांगितलं गाय पाहिजे जगामध्ये, गोभी. त्याच्यानंतर पुढे सांगितलं विप्रही ब्राह्मण जगामध्ये असले पाहिजेत. वेदैश्च जगामध्ये वेद असले पाहिजेत. सतीभी जगामध्ये सती स्त्री असल्या पाहिजेत. सत्यवादीभी सत्य वक्तृत्व करणारे महात्मे असले पाहिजेत. अलुब्धैही ज्यांच्या अंतःकरणामध्ये अजिबात लोभ नाही असा महात्मा जगामध्ये असला पाहिजे बरं का. जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे असं जे ज्ञानोबरांनी वर्णन केलेलं आहे. असे निर्लोभी अंतःकरणात तिळमात्र लोभ ज्यांच्या नाही असे महात्मे जगामध्ये असले पाहिजेत. आणि दानवीरैश्च दानशूर असलेले लोक जगामध्ये असले पाहिजेत. हे 7 जण जर जगामध्ये असतील तर सप्तधीर धार्यते मही. या 7 लोकांच्याकडून पृथ्वीची धारणा होते, जग टिकून राहतं असं वर्णन अगस्त्याने केलेलं आहे. कशा करता बोललो मी, हे 7 तत्व जे सांगितले ना त्याच्यामध्ये पतिव्रता सांगितलेली आहे. पतिव्रत्या धर्माचं सुद्धा महत्व आहे. अजिबात स्त्रियांचं वर्णन नाही असं समजायचं कारण नाही. त्यांच्याबद्दल सुद्धा पूज्यतेचा भाव आणि त्यांच्या सुद्धा धर्माचं चिंतन शास्त्राने विस्ताराने केलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. पातिव्रत्य धर्म मागे एकदा आपण पाहून आलो. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता म्हणलंय. पतिव्रतेची सत्ता देवावर सुद्धा चालते अशा पद्धतीचे वर्णन आहेत बरं का. देवावर सत्ता चालावी हा पतिव्रतेचा अधिकार आहे. अनेक पद्धतीने त्याचं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. पातिव्रत्य धर्माचा जर विचार आपण केला अनेक उदाहरणं आपल्याला अशी पाहायला सापडतात की त्याच्यामध्ये पतिव्रतेचं महत्व व्यक्त होतं. आणि पातिव्रत्य धर्म पाळणाऱ्या स्त्रियांनी काय कशा पद्धतीने पतीची सेवा केली हेही आपल्याला पाहायला सापडतं बरं का. आपल्याकडं जगद्गुरु शंकराचार्यांचं जे ब्रह्मसूत्र भाष्य आहे त्या ब्रह्मसूत्र भाष्यावर भामती नावाचा निबंध आहे. हा भामती नावाचा निबंध कोणी लिहिला, वाचस्पती मिश्रांनी लिहिला. त्या वाचस्पती मिश्राच्या बाबतीमध्ये त्यांची बायको होती ही भामती. त्यांनी ग्रंथाला जे नाव दिलंय ना भामती हे त्यांच्या भार्येचं नाव आहे. का नाव दिलं त्याचं कारण आहे, बायकोचं प्रेम होतं म्हणून त्याने बायकोचं नाव ग्रंथाला दिलं असं नाही बरं का. ते स्त्री लोलूप होते म्हणून त्यांनी ग्रंथाला आपल्या बायकोचं नाव दिलेलं आहे असं समजायचं कारण नाही. चरित्र असं त्यांचं की वाचस्पती मिश्रांना त्यांच्या तारुण्यामध्ये लग्नाच्या अगोदरच्या अवस्थेमध्ये या ब्रह्मसूत्र भाषेच्या चिंतनाचं वेड लागलं. जगद्गुरु शंकराचार्यांचा प्रत्येक शब्द आणि शब्द अत्यंत महत्वाचा असं त्यांना वाटायला लागलं. आणि या शंकराचार्यांच्या भाषेमध्ये असलेल्या पदापदाचा भाव व्यक्त झाला पाहिजे. या पदापदातून आचार्यांना काय अभिव्यक्त करायचंय हे आपल्याला जगासमोर मांडता आलं पाहिजे. कारण प्रत्येक पद आचार्यांचं सहेतुक आहे असं त्यांचं चिंतन झालं. आणि हे चिंतन झाल्याच्या नंतर त्याने असं ठरवलं की बाबा हे चिंतन प्रस्तुत झालं पाहिजे, जगाच्या दृष्टीपथामध्ये आलं पाहिजे. म्हणून त्याने मग लेखनाला सुरुवात केली बरं का. ग्रंथ लिहायला प्रारंभ केला. ग्रंथ लिहायला प्रारंभ केला मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्या आई वडिलांनी ठरवलं याचं लग्न करून टाकावं. लग्न करायचं ठरलं. यांना काय लग्न ठरलं हे माहित नाही. माझ्याकरता मुलीची योजना झाली हेही माहिती नाही. मुलगी मायबापाने पाहिली हेही ठाऊक नाही. लग्नाची तिथी ठरली हेही ठाऊक नाही.
लग्नाच्या करता तयारी झाली हेही ठाऊक नाही. आता ते कपडे पसंत करायला गेले होते की नाही मला माहिती नाही. दागिने वगैरे काय करायचे काय नाही याच्यातला विचार त्यांनी सांगितलं की नाही. आपल्याला काही चिंतन करायचे ठाऊक नाही, कारण नाही, कारण त्यांना लग्न ठरलं हेच जर ठाऊक नाही तर पुढची तयारी ते करतील कसे, काही त्यांनी केलं नाही. शेवटी त्यांचं लग्न ठरलं, लग्नाचा दिवस उजाडला, लग्नविधी झाला. लग्न चालू असताना सुद्धा सप्तपदी वगैरे चालू असताना एका हाताने बायकोचा हात धरलेला आणि दुसऱ्या हातामध्ये पतीचं पान. ब्रह्मसूत्र भाष्याचं चिंतन चालूच आहे. काय चिंतन आहे? आता तो ब्रह्मजिज्ञासा. जगद्गुरु शंकराचार्य बोलतात अर्थ म्हणजे काय, अथ अनंतरी अर्थ, आता शब्द हे तो अर्थ, हेच त्यांचं चिंतन सर्व काळ चालू. आणि असं चिंतन करता करता त्यांचं लग्न झालं, संसार सुरू झाला, बायको घरामध्ये आले, माय बाप मेले, यांचं ग्रंथलेखन चालूच आहे. बाप मेला, उत्तर क्रिया केली एवढंच फक्त, आई वारली तिची उत्तर क्रिया झाली एवढंच फक्त. बाकी घरामध्ये आपले कोणीतरी आहे, त्याची जबाबदारी आपल्यावर आहे, आपलं देह निर्वाह करता आपल्याला काहीतरी करावं लागतं, काही ठाऊक नाही. सदा सर्व काळ ग्रंथाच्या चिंतनामध्ये प्रवृत्त. त्यांच्या धर्मपत्नीनं ही भामती नावाची त्यांची जी बायको होते त्या बायकोनं मात्र सदा सर्व काळ आपल्या पतीची सेवा चालू ठेवली. सतत पतीची सेवा, काही अंतर नाही, त्याला काही कमी पडू द्यायचं नाही. काही त्यांच्या लेखनाकरता सामग्री कधी कमी पडू दिली नाही. त्यांच्या दिव्यामध्ये वात आहे की नाही, तेल घातले की नाही, काजळी आली का, दिव्याची वात पुढे सरकवायची आहे का, हे सुद्धा कधी त्या भामती करायला पाहावं लागलं नाही, वाचस्पती मिश्राला पाहावं लागलं नाही. सगळं बायकोनं करायचं, सगळे त्यांची सेवा करायचे. काळ किती जावं महाराज, लग्न झालंय हे सुद्धा ज्या महात्म्याला ठाऊक नाही अशा पद्धतीनं यांचं लेखन किती दिवस चाललं होतं. 36 वर्ष हे लेखन चाललं. 36 वर्षाच्या काळामध्ये बायकोचा पत्ता नाही. अशी अवस्था. 36 वर्षानंतर एका दिवशी त्यांचा ग्रंथ संपत आलेला होता. शेवटच्या 4-2 पंक्ती लिहायच्या होत्या आणि एकदम दिवा मालवला. समय जे होते रात्रीच्या प्रकाशामध्ये ते लिहित बसलेले होते. समयच्या प्रकाशामध्ये रात्रीच्या वेळेला दिवा मालवला. दिवा शांत झाल्याच्या नंतर याने इकडं तिकडं पाहिलं, अरे दिवा शांत झाला, दिवा लावला पाहिजे. आजपर्यंत कधी आपला दिवा शांत झाला नाही, आजपर्यंत या दिव्याची काळजी कधी आपण घेतली नाही, दिवा शांत झाला नाही, भगवंताची दया होते. आज असा दिवा कसा मालवला, इकडं तिकडं पाहिलं, एक बाजूला स्त्री झोपलेली होती. याने थोडासा दिवा करता म्हणून विस्तव वगैरे आणला इकडून तिकडून आणि तो दिवा प्रज्वलित केला, लेखन चालू केलं. इतक्यात ती बाई उठली, दिवा सावरायला लागली. ती दिवा सावरताना पाहून हे ग्रंथलेखन संपल्यामुळे हे देहभानावर आलेले आणि त्याने त्या बाईकडे पाहून विचारलं, बाई तू कोण आहेस म्हणे. असं जर नवरा बायकोला विचारायला लागला, बायको कान धरून त्याला घराच्या बाहेर आणून शिव्या देईल. घरात देत नाही, हात नेऊन शिव्या देत नाही, घराच्या बाहेर आणून रस्त्यावर शिव्या देईल त्याला, असं आजची बायको. पण भामतीने तसं केलं नाही. ते म्हणायला लागले, म्हणे महाराज मी आपली दासी आहे, सेवा करते म्हणे, तुला माझ्या दास्यामध्ये कोणी ठेवलं म्हणे. धर्मानं मला तुमच्या दास्यामध्ये नियुक्त केलेलं आहे. कसं त्याने सांगितलं, त्या भामतीने सांगितलं की म्हणे माझं तुमच्याशी लग्न झालेलं आहे आणि धर्मपत्नीनं पतीची सदा सर्व काळ सर्व प्रकारची सेवा केली पाहिजे असं धर्मशास्त्र सांगतं. त्या शास्त्रानुसार मी तुमची दासी झाले. कधी झालं म्हणे आपलं लग्न? 36 वर्षापूर्वी झालं म्हणून त्या बाईनं सांगितलं. 36 वर्षापूर्वी आपलं लग्न झालं आणि ते लग्न झाल्याच्या पासून आजपर्यंत माझ्या स्वतःची काळजी मी घेतली नाही, तुझी कुठली घेतो म्हणा. काही काळजी नाही, तुझं शरीर थकत चाललं, मी जीर्ण शीर्ण झालो, म्हातारा झालो, आपलं आता हे वय झालं, संसाराच्या दृष्टीने आपण एकत्रित आलेलो, पण कोणत्याही प्रकारच्या भोगाची अपेक्षा तू माझ्यापासून ठेवली नाही. एवढा तुझा त्याग, माझ्या त्यागाच्या पेक्षा, माझ्या कार्याच्या पेक्षा मी केलेलं हे भामतीचं जे लेखन आहे, या ग्रंथाचं जे लेखन आहे, या ग्रंथाच्या लेखनापेक्षा जगद्गुरु शंकराचार्याच्या पदापदाचा भाव जगाला व्यक्त व्हावा या दृष्टीने मी जे काही लिहिलं त्या माझ्या लेखनाच्या पेक्षा हे लेखन करताना तुझी घडलेली जी सेवा ती श्रेष्ठ आहे आणि त्या श्रेष्ठ सेवेच्या मोबदल्यामध्ये तुला काहीतरी मिळालं पाहिजे. म्हणून त्याने तिला विचारलं, तुझं नाव काय म्हणे. बायकोचं नावही विसरला विचारा. हा बाबा विचारलं, तुझं नाव काय, तुझं नाव काय म्हणल्यानंतर तिनं सांगितलं, ज्या दिवशी लक्ष्मीपूजन झालं त्या दिवशी तुम्हीच माझं नाव ते काय तांदळात लिहावं लागतं वाटतं बरं का, त्या सोन्याच्या अंगठीनं वगैरे काय काय लक्षात नाही आता मलाही. ते तांदळावर लिहावं लागतं. ते त्यांनी लिहिलेलं होतं. त्यांनी सांगितलं, भामती असं नाव तुम्ही त्या दिवशी माझं लिहिलं होतं. त्याच्यानंतर कधी तुमच्या तोंडून मी हे भामती नाव ऐकलं नाही, तुमच्या स्मरणातही राहिलं नाही, पण ते भामती असं लिहिलं होतं तुम्ही. ठीक आहे म्हणे. त्याने त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये आपला ग्रंथ उचलला. ग्रंथ संपला म्हणे. आज हे लेखन संपलं आणि हे लेखन संपायला सर्वस्वी कारण तू आहेस म्हणे. तुझी जर सेवा झाली नसती, तू जर माझी काळजी घेतली नसते, एवढी जागरूकतेने तू जर माझी सेवा केली नसती तर हा ग्रंथ निर्वेधपणे संपूर्ण झाला नसता. तुझी मला मदत झाली, तुझा उपकार, तुझ्यामुळे हा ग्रंथ पूर्ण झालेला असल्यामुळे या ग्रंथालाच तुझं नाव देऊन टाकतो. त्याने ग्रंथावर भामती
मोठ्या अक्षरामध्ये लिहून टाकलं आणि आजही वाचस्पती मिश्रांचा तो ग्रंथ भामती म्हणूनच प्रसिद्ध आहे. निबंध आहे, जगद्गुरु शंकराचार्यांच्या भाष्यावरचा तो निबंध, टीका नाही. ते एका एका पदाचा अर्थ वेगळ्या स्वतंत्र रीतीनं त्यांनी सांगितला नाही. एक 2-4 वाक्यामध्ये काय आशय आचार्यांना व्यक्त करायचा आहे हा भाव ते अगदी विस्तारानं सांगतात. पदकृत्य नाही, पदापदावर त्यांनी टीका केलेली आहे असं समजू नका. एका एका शब्दाचा अर्थ ते सांगत बसले नाहीत. आशय काय, इथं आचार्यांना काय व्यक्त करायचंय, हे कशा पद्धतीने अभिव्यक्त आचार्यांनी केलेलं आहे, हे सगळं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असल्यामुळे त्याला भामती निबंध असं म्हणतात. पण हा भामती निबंध लिहिणारे भामतीकार त्यांची धर्मपत्नी, तिच्याकडून घडलेली ही पतीची सेवा कशा करता बोललो मी. पातिव्रत्य धर्म, स्त्रियांच्या बाबतीमध्ये तो सांगितलेला धर्म आहे. असा पुरुषाचा धर्म वेगळा, स्त्रियांचा वेगळा, वर्णाचा धर्म वेगळा, आश्रमाचा वेगळा, प्रत्येक आश्रमाला उद्देशून सांगितलेला वेगळा वेगळा धर्म वेगळा, वर्णाश्रमाला उद्देशून सांगितलेला धर्म वेगळा, गुणधर्म वेगळा, निमित्त धर्म वेगळा, अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने धर्माचं जे चिंतन आपण केलं याला म्हणा विशेष धर्म. आता त्याच्या पुढचा धर्म आहे आपल्या समोर आलेला साधारण धर्म. साधारण धर्माचं चिंतन आपण केलं, सर्वांना जो पाळता येतो त्याला साधारण धर्म म्हणा. विशेष धर्माचं अनुष्ठान करत असताना ज्याचं आचरण केलं म्हणजे विशेष धर्माच्या अनुष्ठानावर सद्गुण्य निर्माण होतं त्याला साधारण धर्म म्हणा. विशेष धर्माची फलश्रुती आपल्याकडे आणून देण्याकरता प्रकर्षाने ज्याचं सहाय्य होतं असा अनुष्ठानात घेतलेला जो आचार विशेष आहे त्याला साधारण धर्म म्हणा. असं साधारण धर्माचं लक्षण आपण ठरवलं. आणि मग या साधारण धर्माच्या बाबतीमध्ये आपण विचार केला किती साधारण धर्म साधारणपणे असावे. म्हणून 10 सांगितले, कोणी 6 सांगतो, कोणी 20 सांगतो, भागवताना 30 सांगितले. पण एकत्रित जर हे सगळे साधारण धर्म आणून आपण त्यांची जर एकत्रित संख्या करायचा प्रयत्न केला तर साधारणपणे 37 साधारण धर्म ठरतात. या साधारण धर्मामध्ये तीर्थानुसरण नावाचा धर्म आहे. तीर्थाचं अनुसरण करा. अनुसरण करा म्हणजे काय काय करा, त्या तीर्थानुसरणामध्ये तीर्थाच्या संबंधाने 4 अंगाचा विचार धर्मशास्त्रानं सांगितलेला आहे. पहिली गोष्ट तीर्थाची यात्रा करा, 1. दुसरा, त्या तीर्थामध्ये वस्ती करा, 2. त्या तीर्थामध्ये असलेले जे पवित्र जल त्या जलामध्ये स्नान करून दानधर्म वगैरे पुण्याचरण करा, 3. आणि त्या तीर्थामध्ये आपल्याला प्राप्त झालं तर मरण स्वीकारा, 4. या 4 गोष्टी ज्याला साधल्या किंवा 4 पैकी एक ज्याला साधलं किंवा एकाधिक ज्याला साधलं किंवा 4ही ज्याला साधलं त्याला तीर्थानुसरण साधलं असं शास्त्र म्हणतं बरं का. 4ही साधावं, 4ही गोष्टी साधाव्यात तेव्हा पूर्ण सांग तीर्थानुसरण झालं असं नाही. एक अंग साधलं तरी सांग तीर्थानुसरणच आहे, 2 साधली सांगच आहे, अनेक साधली सांगच आहे, आणि 4ही अंग जर या तीर्थानुसरणाची एखाद्या जीवाला साधली तर त्याला हे शास्त्राने सांग संपूर्ण तीर्थानुसरण असा शब्द वापरलेला आपल्याला पाहायला सापडतो. म्हणजे तीर्थानुसरण ज्या तीर्थाचं करायचंय त्या तीर्थक्षेत्राच्या संबंधातला विचार आपला चालू आहे. तीर्थक्षेत्र कशाला म्हणायचं, तीर्थ शब्द कशाला लावायचा, तीर्थक्षेत्र म्हणजे नेमकं काय आहे याचा विचार आपण करायला लागलो. त्याच्यामध्ये तीर्थ आणि क्षेत्र हे 2 शब्द एकत्रित येऊन हा तीर्थक्षेत्र शब्द सिद्ध झालेला आहे. तीर्थ शब्दाचा अर्थ पवित्र जल आणि क्षेत्र शब्दाचा अर्थ पवित्र भूमी. तीर्थ म्हणजे पवित्र आणि क्षेत्र म्हणजे भूमी असाही अर्थ काही ठिकाणी केलेला आहे. आणि तीर्थक्षेत्र म्हणजे पवित्र भूमी. आता या भूमीला पावित्र्य जे प्राप्त झालेलं असतं ते पावित्र्य प्राप्त होण्याचं कारण काय आहे विचार वेगळा वेगळा याच्या संदर्भामध्ये आपल्याला करता येणं शक्य आहे बरं का. एक तीर्थानुसरणाचं सर्वसाधारणपणे ढोबळ लक्षण आपण काल विचारात घेतलं, त्याचा विस्तार आज करायचा असं मी काल बोललो होतो बरं का. एक लक्षण असं ठरवलं आपण, जिथं वेदानं सांगितलेली देवता आहे, ऐका झोपू नका हा, ते वेदानं सांगितलेली देवता तीर्थक्षेत्रामध्ये असं असलं पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. आपल्याला पंढरी संबंधाने हा विचार करायचा आहे बरं का. जिथं वेदानं सांगितलेली देवता आहे, ज्या ठिकाणी महापुराणानं सांगितलं एखादं तीर्थ आहे आणि ज्या क्षेत्रामध्ये अनेक वेळेला महात्म्यांचं येणं होतं आणि महात्मे ज्या क्षेत्राचा महिमा गातात त्याला म्हणा तीर्थक्षेत्र. हा तीर्थक्षेत्राचा एक ढोबळ लक्षणाचा भाग आपण काल विचारात घेतला होता. आता पहिल्यांदा आपल्याला विचार करायचा वेदानुबोधित देव या ठिकाणी आहे का. पंढरीला क्षेत्र म्हणायचंय ना तुम्हाला, पंढरी क्षेत्र भूमीवर, पंढरी हे तीर्थक्षेत्र भूमीवरचं सर्वश्रेष्ठ क्षेत्र आहे. तुका म्हणे तीर्थक्षेत्र सर्वत्र हे दैवत असं याच अभंगामध्ये तुकाराम महाराज शेवटी बोलले ना. मग आपल्याला या भूमीच्या संबंधानं पंढरीच्या संबंधानं तीर्थक्षेत्रत्वाचा विचार करायचा. मग याला तीर्थक्षेत्र ठरवायचं जर असेल तर अगोदर या ठिकाणी वेदबोधित देव आहे का याचा विचार आपल्याला थोडासा करावा लागेल बरं का. वेदबोधित देव आहे का, वेदानं सांगितलेली देवता आहे का. काय आहे, वेद ज्या देवाचं वर्णन करतो असे काही ठराविक देवता आपल्याला पाहायला सापडतात बरं का. 33 देवांच्या संबंधाने विचार वेदामध्ये आपल्याला पाहायला सापडतो बरं का. 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, त्याच्यानंतर इंद्र, अग्नी,
वरुण अशा काही एकंदर मिळून 33 देवाचा विचार आपल्याला वेदाने एका ठिकाणी सांगितलेला आपल्याला पाहायला सापडेल बरं का. काय त्या याज्ञवल्क्याचा आणि जनकाचा संवाद आहे. पण याज्ञवल्क्याला जनकाने विचारलं कती देवा हा, देव किती? त्यांनी उत्तर देताना सांगितलं त्रयश्च त्रिच शतः त्रयश्च त्रिच सहस्रः 3003 अधिक 303. किती झाले? मला गणित येत नाही, सांगा ना कोणीतरी, झोपूच नका अजिबात तुम्ही. 3306 झाले म्हणे. बघा बरोबर असेल तर हो म्हणा, नाही तर राहिलं तुमचं काही दुसरा आकडा आलं तर तो सांगा. 3003 303 3306 झाली संख्या. एवढी देवाची संख्या सांगितल्याच्या नंतर याज्ञवल्क्याला जनकाने पुन्हा विचारलं म्हणे संख्या फार झाली हो, एवढी संख्या नको. मग काय एवढे देव सगळे लक्षात ठेवणं होत नाही आमच्याने, मग याच्यात काही संकोच आपल्याला करता येणं शक्य? हो संकोच शक्य. म्हणे काय? त्रयश्च त्रिच शतः 303च घ्या. बर 303 आम्हाला लक्षात ठेवायला सोपं जात नाही, याच्यापेक्षा संख्या अजून काही कती देव हा, अजून काही संख्या कमी करणं शक्य आहे का? त्याने सांगितलं त्रयस्त्रिंशत्वेव देवाः 33च देव आहेत. बरं 33 देव म्हणजे 33 तरी खरंच देवाची संख्या आहे का? त्याने सांगितलं नाही म्हणे एको देव हा सर्वभूतेषु गूढः. देव एकच आहे. म्हणजे एक देव असताना त्याला 33 म्हणणं, 303 म्हणणं, 3306 म्हणणं, ही जी संख्या तुम्ही सांगितली हे काय चाललंय सगळं? त्याने सांगितलं महिमान एव येशाम देवानाम. हे सगळ्याच्या सगळं देवाच्या विस्ताराचं जे बोलणं आहे हा एकाच देवाच्या संबंधानं प्रगट झालेला महिमा आहे. त्यानंच विशिष्ट कार्याच्या करता धारण केलेले एक एक रूप, त्या एका एका रूपाला धरून आपण संख्या जर करायला लागलो तर संख्या वाढत जाणारी आहे, असं याज्ञवल्क्याने आपल्याला जनकाला उद्देशून सांगितलेल्या उपनिषदामध्ये पाहायला सापडतं बरं का. कशा करता बोललो? देवांच्या संख्येचा विचार जर आपण केला तर वेदामध्ये, उपनिषदामध्ये, शास्त्रामध्ये आपल्याला देवांची अनेक प्रकारची संख्या पाहायला सापडते. ही सगळी दैवत वेदबोधित जरी असली तरी वेदांनी यांची नित्य उपासना आपल्याला सांगितलेली नाही बरं का. नित्य उपास काय आहे? एक एक देव वेद सांगतो हे जरी खरं असलं तरी त्या देवाची तेवढ्या फलाच्या प्राप्ती करता ठराविक काल उपासना करा, हेही वेदानं सांगितलेलं आपल्याला बरं का. एका देवाच्या काय, आता आपण कुंडधार नावाची देवता पाहिली, वेदानं सांगितलेली देवता आहे, पण वेदानं सांगितलेल्या या कुंडधार नावाच्या देवतेचं सदा सर्व काळ उपासन करायचंय का? वेद सांगतो का? वेद बोधित आहे म्हणून सदा सर्व काळ उपास्य म्हणून वेदानं ही देवता सांगितली का? सांगत नाही. एक ऋग्वेदात आलेली देवता आहे, नाव आपल्याला ऐकून सुद्धा माहित नाही अशी देवता आहे. तिचं नाव आहे संवादाग्नी. संवादाग्नी नावाची देवता आहे. संवादाग्नी नावाच्या देवाची उपासना आपल्याला नावच माहिती नाही. कुठली उपासना करता? कुठली उपासना? आपण उपासना करतो का त्या देवाची? करत नाही. संवादाग्ने प्रसिद्धमे, ते एक नलसूक्त नावाचे 1-2 श्लोक आहेत, मंत्र आहे. त्या मंत्रामध्ये त्या संवादाग्नीचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. कशा करता याची उपासना करायची आहे? जेव्हा अनेक लोक एकत्रित येतात, काही विचार होतो आणि तो विचार होत असताना 2 माणसाचा जर मतभेद झाला आणि तो विकोपाला चालला, दोघांची अशी इच्छा आहे की आमच्यात मतभेद होऊ नये आणि आमच्यात भांडणं होऊ नये, पण दोघांमध्ये भांडणं झाली आणि त्यांच्यातला मतभेद विकोपाला जर जात असेल तर त्या दोघांचा मतभेद शांत व्हाय करता या संवादाग्नीची उपासना आहे. आपल्याला करायची का? करायची नाही, कारण दोघांत भांडण झालंच नाही आपल्यामध्ये. कशाला विनाकारण उपासना करता त्याची? काय उपासनेचं कारण नाही आपल्याला. संवादाग्नीची उपासना कशा करता? ऐकमत्यम भवे देशाम ब्राह्मणानाम पृथक धियाम निर्वैरताचे जायत संवादाग्ने प्रसिद्धमे, असा तो मंत्र आपल्याला पाहायला सापडतो. त्याचं चिंतन पुराणातलं मंत्र आहे. त्याने असं सांगितलं की बाबा पृथक बुद्धी निर्माण झाली की त्यांचं ऐकमत्य व्हावं आणि निर्वैरताचे जायत, वैर जर निर्माण झालेला असेल तर ते वैर शांत होऊन निर्वैरता निर्माण व्हावी, याच्या करता माझ्यावर संवादाग्नी नावाच्या देवाने प्रसन्न व्हावं, ही त्या देवाला केलेली प्रार्थना आहे बरं का. आता संवादाग्नीची उपासना, दोघात मतभेद झाला, दोघात वैर निर्माण झालं, ते शांत व्हावं आणि आपलं पुन्हाचं जे ऐकमत्य आहे ते ऐकमत्य सिद्ध व्हावं, याच्या करता म्हणून त्या संवादाग्नीची जी उपासना आहे, वेद त्याची उपासना तुम्हाला सर्व काळ करायला सांगेल का? नाही. नित्य उपास्य, नित्य आराध्य म्हणून वेदाने ज्याचं वर्णन केलेलं आहे असा एकच देव आहे. एको देव हा सर्वभूतेषु गूढः, त्याला म्हणतात परब्रह्म. हेच परब्रह्म मग कार्यभेदाच्या योगानं ब्रह्मा विष्णू महेशाच्या रूपाला प्राप्त होता आणि मग ब्रह्मदेव तोही उपास्य, विष्णू तोही उपास्य आणि भगवान शंकराच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांची एक उपासना आपल्याला करायला सांगितलेली पाहायला सापडते. 3 देवाच्या बाबतीमध्ये उपास्यतेचा, नित्य उपास्यतेचा विचार आहे. आता कशा करता हे सगळं चालू आहे? आपलं झोपाय करता तर अजिबात नाही, हे तर माझं नेहमीच सांगणं चालू आहे आपल्याला. एक विचार याच्यातला असा आहे, हे सगळंच्या सगळं चिंतन ज्याला आपण करतो, या देवता
तीन देवता नित्य उपास्य म्हणून सांगितलेल्या ज्या देवता आहेत या देवतेच्या पैकी कोणती देवता इथं आहे बोला ना. पंढरी क्षेत्राच्या बाबतीमध्ये वेदबोधित देव या ठिकाणी आहे का असं चिंतन आपल्याला करायचं आहे. ब्रह्मदेव इथं आहे नाही. भगवान शंकर या ठिकाणी आहेत नाही. या ठिकाणी असलेली देवता कोणते भगवान महाविष्णू. महाविष्णू या ठिकाणी विराजमान आहेत बरं का. अनेक पद्धतीने याचा विचार आपल्याकडे आहे. काय आहे परमात्मा पंढरीनाथ म्हणजे भगवान महाविष्णूच आहेत का. अवताराचा राशी असं त्याचं वर्णन संतांनी केलंय ना. अवताराचा राशी तो हा उभा विटेवरी हा अशा पद्धतीने देवाचं वर्णन केलंय की नाही. हा परमात्मा पंढरीनाथ विटेवर उभा असलेला हा पांडुरंग म्हणजे अवताराची रास आहे. आता अवताराची रास ब्रह्मदेवाची नाही आणि अवताराची रास शंकराकडेही नाही. शंकराचे कदाचित अवतार झाले असतील नाही असं नाही. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार पण एक हो. पण अवताराची रास दाखवण्यासारखे शंकराचे अवतार आहेत का नाही. शंकराची अवताराची रास नाही. ब्रह्मदेवाकडे अवताराची रास नाही. पण भगवान महाविष्णूच्याकडे मात्र अनंत वेळेला. कारण काय पालन करणं हे त्यांचं काम आहे आणि पालनाच्या करता वेगळ्या वेगळ्या रूपाने अनेक वेळेला यावं लागलं म्हणून विष्णूचे अवतार आहेत बरं का. शंकरांना अवतार घेता येत नाहीत म्हणून त्यांचे अवतार नाहीत असं म्हणू नका. ब्रह्मदेवाला अवतार घेता येत नाहीत म्हणून अवतार नाहीत असं म्हणायचं कारण नाही. उत्पत्तीचं काम आणि संहाराचं काम त्यांच्याकडे असल्यामुळं उत्पत्ती आणि संहार करत असताना वेगवेगळ्या रूपानं अनेक वेळेला यायची गरज भासली नाही म्हणून ते येत नाहीत. त्यांचे अवतार नाहीत. पण महाविष्णूच्या बाबतीमध्ये मात्र त्यांचं पालनाचं काम आहे आणि पालन करण्याकरता रक्षणाकरता वेगवेगळी परिस्थिती निर्माण झाली की त्या वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये जगाला टिकवण्याच्या करता प्रतिपालनाकरता पालनाकरता वेगवेगळ्या रूपामध्ये यावं लागतं म्हणून महाविष्णूचे अवतार झाले बरं का. अवताराचा राशी असं या देवाचं वर्णन असल्यामुळं हा देव कोण आहे ब्रह्मदेव नाही. हा शंकर नाही. हा महाविष्णू आहे असा एक विचार आपल्याला या संदर्भामध्ये करता येतो. हा महाविष्णू परमात्मा पंढरीनाथ म्हणजे महाविष्णू आहे. आणि विठ्ठल हे जे नाव आहे की नाही काही व्याकरणाच्या नियमानुसार काही लोकांनी विचार करून विष्णू या रूपाचं ते अपभ्रष्ट रूप ठरवलंय. विष्णू हा जो शब्द आहे विष्णू या शब्दाचंच एक अपभ्रष्ट रूप म्हणजे विठ्ठल हे नाम सिद्ध झालं असं काही लोकांचं म्हणणं आहे. आपल्याकडे तसं मानलं जात नाही. परंपरेमध्ये किंवा पद्मपुराणानं सांगितलेल्या संगतीनुसार किंवा धर्मसिंधुकार बाबापाद्याने सांगितलेल्या विठ्ठल नामाच्या अर्थानुसार विठ्ठल हे अपभ्रंशाचं रूप नाही. विठ्ठल हे सिद्धच रूप आहे चांगलंच रूप आहे शुद्धच रूप आहे. आणि या शुद्ध रूपामध्ये असलेल्या नामाचा अर्थ काय करायचा नंतर आपण पाहतोय ते आता मला सांगायचं नाही. हा विठ्ठल म्हणजे विष्णू आहे एवढंच आपल्याला आता लक्षात घ्यायचं आहे. अवताराचा